इथे हे चिचे मासे तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही हे चिचे मासे किंवा याला चिवणी मासे ही म्हणतात किंवा कोणी अजूनही काही नावाने म्हणत असतील. आणि ह्या चिचे माशांना खवलं नसतात, एकदम गुलगुलीत असतात आणि याच्यात काटेही कमी असतात. एक मधला काटा आणि थोडेच बारीक काटे असतात. मळे माशांसारखे जास्त काटे नसतात याच्यात. तर यांना याच्यात गाबुली भरलेली आहे, त्याच्यामुळे याच्यात जास्त काही घाण नाहीये. त्याची शेपटी आधी आपण कट करून घेऊ आणि साईडचे त्यांचे पंख जे असतात ते कैचीने मी कट करून घेते. तुमच्याकडे जरी किचन मध्ये वापरणारी कैची असेल तिच्याने तुम्ही हे व्यवस्थित असे कापून घेऊ शकता. तर या सुरीने मी त्यांच्या मानेजवळ अशी कट मारून घेते आणि त्यांच्यातली सगळी घाण आपण ही काढून घेऊ. असा हाताने दाबला की जे काही थोडी घाण असेल ती लगेच बाहेर निघते, तर ती आपण ही काढून घ्यायची. आणि या पद्धतीने मी हे सगळे मासे साफ करून घेते. ना अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचं बटन दाबा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारमध्ये शेअर करा. अजून एक तुम्हाला चिचे मासा साफ करून दाखवते. या पद्धतीने शेपटी कट करून त्याची ही पंख कट करायची आणि त्यांच्या मानेजवळ अशी सुरीने कट मारून थोडंसं दाबून त्यांच्यामध्ये जी काही थोडीफार घाण असेल ती काढून घ्यायची. आणि हे गाबुली भरलेले आहेत त्याच्यामुळं यांच्यामध्ये जास्त काही घाण नाही आहे. तर जी काही थोडी घाण आहे ते मी काढून घेते. आणि याच पद्धतीने मी सगळे चिचे मासे साफ करून घेते. आणि इथे तुम्ही पाहू शकता किती गाबुली भरलेल्या आहेत. तर याच पद्धतीने सगळे करून घेते. आणि आता हे चिचे माशांमध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धा मूठ लसूण घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडासा कढीपत्ता आहे. तर आधी लसूण मी या खलबत्त्यामध्ये टेचून घेते. आणि ह्या नदीच्या माशांना जास्त काही वाटण वगैरे काही लागत नाहीये. हे लसूण आणि कोथिंबीर कढीपत्त्यावरच हे मासे छान बनतात. तर इथे मी कोथिंबीर पण बारीक कट करून ठेवली आणि इथे आपले सगळे चिचे मासे करून झालेत आणि स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून पण मी घेतलेले आहेत. आता एका साईडला गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपण आधी तेल टाकून घेऊया. तुम्ही तेल माशांच्या अंदाजाने टाकून घेऊ शकता. इथे मी 2 ते 2.5 पळी इतकं तेल टाकून घेतलंय. आणि तेल व्यवस्थित गरम झाला की लगेचच मी धुवून ठेवलेला कढीपत्ता आधी टाकून घेते. कढीपत्ता छान तडतडला की लगेचच आपण त्याच्यामध्ये जो लसूण टेचून ठेवलाय तो टाकून घेऊया. आणि आणि लसूण आपल्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय. आणि हे नदीचे मासे बनवण्यासाठी उलथी किंवा कलथाचाच वापर करायचा, चमच्याचा वापर करायचा नाही. कारण लसणाचा कलर चेंज झालाय. तर आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया. तर इथे मी घरचा लाल तिखट आहे तो 1.5 ते 2 चमचे टाकून घेतलाय. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घेऊ शकता. अर्धा चमचा इतका हळद, 1 चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ. आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचे. आता मसाले छान परतून झालेत तर आपण जी कोथिंबीर चिरून ठेवलेली ती लगेचच याच्यामध्ये टाकून घेणार. आणि कोथिंबीर पण ह्या तेलामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून जराशी परतून घ्यायची. आता हे सगळं व्यवस्थित परतून झालंय तर आपण जे चिचे मासे जे धुवून ठेवले होते ते लगेचच आपण ह्या लसणाच्या फोडणीवरती टाकून घ्यायचे. आणि तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे असे गाबुली भरलेले चिचे मासे आहेत. याला चिचे किंवा चिवणी मासे अशी म्हणतात. तुम्ही काय म्हणताय कमेंट करून मला सांगा. आणि सगळे मी मासे याच्यामध्ये टाकून घेतलेत. आता या हलक्या हाताने या उलथीने ना या तेलामध्ये या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. छान अशी त्यांना या मसाल्याची कोटिंग होईपर्यंत त्यांना असे परतून घ्यायचे. आणि अशी व्यवस्थित कोटिंग झाली की मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तर अशा सोप्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचं बटन दाबा. आणि रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही रेसिपी पाहता येतील. तर इथे व्यवस्थित मासे हे परतून झालेत.
आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवरती त्यांना शिजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करून ठेवायची आहे. तर इथे 5 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता या चिचे माशांना छान तेल सुटलंय. तर आपण उलथी घेऊन त्यांना आता उलट करूया. हलक्या हाताने त्यांना अशी उलट करून घ्यायची आहेत. कारण ते म्हणजे त्यांना व्यवस्थित असा मसाला लागेल आणि ते दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित शिजले जातील. तर अशा आपण व्यवस्थित हलक्या हाताने त्यांना परतून घेऊया. आता परतून झालेत तर आता आपण लगेचच पुन्हा त्यांच्यावरती झाकण ठेवून दुसऱ्या साईडनं पण 5 मिनिटं वाफेवरती शिजून घेणार. असे दोन्ही बाजूने आपण त्यांना व्यवस्थित उलटपालट करून शिजून घ्यायचे. आणि 5 मिनिटं झालीत. तुम्ही पाहू शकता त्यांना भरपूर असा पाणी आणि तेल सुटलंय. त्यांना वेगळं असं पाणी टाकायची गरज नाहीये, कारण ह्या पाण्यामध्ये आणि या तेलामध्येच ते छान असे शिजले जातात आणि त्याच्या आतपर्यंत मसाला पूर्ण भिनला जातो आणि एकदम जबरदस्त होतात. तर जर तुम्ही अशा पद्धतीने हे मासे बनवले तर तुम्ही एका भाकरीऐवजी 2 भाकरी खाणार गॅरंटेड. तर इथे मी गॅस कमी करून आता झाकण काढून ठेवते आणि 2 मिनिटं असेच त्यांना आपण झाकण काढून शिजून घेणार. नाही इथे तयार आहेत आपले नदीचे गाबुली भरलेले चिचे मासे किंवा चिवणी मासे. पाहू शकता एकदम जबरदस्त झालेले आहेत. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी वरतून आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर मी आता हे गॅस बंद करते आणि खाली उतरून ठेवते. आणि तुम्ही हे मासे चिचे मासे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर एवन भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि मला तर हे सुक्का भात कोरडा भात आणि हे मासे खायला खूप आवडतं आणि मी तसेच खाते. तर इथे मी ताटात कोरडा भात वाढून घेतलेला आहे आणि आता आपण हे चिचे मासे तयार झालेले आहेत. तर हे मी वाढून घेते आणि तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त झालेले आहेत. आणि तुम्ही एक माशासोबत ह्या ताटभर जेवण जेवू शकता. इतके जबरदस्त होतात. याला काही दुसरी वरण किंवा रश्याची गरज नाहीये. अशा पद्धतीने जर मासे बनवले तर तुम्ही बोटच चाटून खाल, इतके जबरदस्त बनतात. तर इथे मी मासे वाढून घेतलेत आणि मी तुम्हाला ते तोडूनही दाखवते किती गाबुली भरलेल्या आहेत आणि कशा आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्यांच्यामध्ये भरपूर अशी ही गाबुली पण आहे. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की ह्या माशांमध्ये काटे नसतात. यांना एक मधला काटा आणि थोडेच याच्यामध्ये काटे असतात. त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांना पण बिंदास हे मासे देऊ शकता खायला. आणि चवीला तर एकदम अप्रतिम असतात. तर मला असे हे कोरड्या भाताबरोबरच खायला खूप आवडतात. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून एकदा ह्या अशा कोरड्या भाताबरोबर खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले ते. इतके मस्त होतात. तर मी तुम्हाला खाऊनही दाखवते. तर अफलातून खूप चविष्ट झालेले आहे. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.